सर्वांना जय जिजाऊ. मित्रांनो, एखादी गोष्ट वारंवार सांगितली जाते आणि ती गोष्ट ऐकली जाते, त्याचे मनावर जे परिणाम होतात आणि ते परिणाम कृती उक्तीतून व्यक्त होतात त्याला संस्कार म्हणतात. आणि ही कृती उक्ती समाज पोषक असेल, सर्वांच्या कल्याणासाठी जास्तीत जास्त कल्याणाची असेल तर त्याच्यावर चांगले संस्कार झाले असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या कृती उक्तीचा विधायक परिणाम दिसून येतो असा विधायक परिणाम घडून आणणाऱ्या व्यक्तीवर चांगले संस्कार झाले असं म्हटलं जाते. आणि ज्या कृती आणि उक्तीचा परिणाम वाईट होतो आणि असा ज्या कृती उक्तीचा वाईट परिणाम ज्या व्यक्तीकडून होतो त्या व्यक्तीवर वाईट संस्कार झालेत, कुसंस्कार असं त्याला म्हटलं जातं. आता शिक्षण प्रशिक्षण हे नोकरीसाठीच आहे. शिक्षण प्रशिक्षण आणि पुन्हा संशोधन सुद्धा हे नोकरीकरिताच आहे असं वारंवार सांगितलं जातं. विशेषतः लहानपणापासूनच बापो शिक माय, छोटी मोठी नोकरी लागेल, उगा सेवक तरी होशील, अशा पद्धतीनं लहानपणापासून त्या लेकरावर संस्कार केले जातात. कोवळ्या मनावर झालेले संस्कार हे घट्ट असतात. मग लेकराला काय वाटतं, मुलांना मुलींना काय वाटतं, आपला जन्म हा नोकरीसाठी झालेला आहे. आपल्याला कोणती तरी ना कोणती नोकरी लागली तरच आपलं जीवन सार्थकी लागलं, आपण यशस्वी झालो असा याचा अर्थ आहे. आणि यशस्वी माणसाची प्रतिमा म्हणजे नोकरी लागलेला माणूस. यशस्वी कोण तर नोकरी लागलेला माणूस. आणि ज्याला नोकरी लागत नाही तो अपयशी माणूस, बिनकामाचा माणूस, कामातून गेलेली केस. ही प्रतिमा वाया गेलं, ते पोरग वाया गेलं, नोकरी नाही काही नाही, बेकार फिरायला, बेकार आहे, काहीच कामाचं नाही, ही प्रतिमा आम्ही निर्माण केलेली आहे. म्हणजे व्यक्तीचं मूल्यमापन करत असताना नोकरी हेच त्या व्यक्तीचं सर्वश्रेष्ठ निकष असं प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर सहज येते. आमच्यावर असे झालेले जे संस्कार आहेत, नोकरीसाठी शिक्षण, नोकरीसाठी प्रशिक्षण, नोकरीसाठी संशोधन, असे जे संस्कार झालेले आहेत, त्या संस्काराचे असे वाईट परिणाम जर होत असतील, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं मूल्यमापन फक्त नोकरी म्हणजे नोकरी लागलेला माणूस श्रेष्ठ असंच होत असेल तर हे आमच्यावर संस्कार झालेत की कुसंस्कार झालेत. म्हणजे शिक्षण प्रशिक्षण आणि संशोधन हे नोकरीसाठीच आहे. आणि आता कुठे नोकरी आहेत म्हणून अजित पवार जे बोलले की बाबा म्हणजे PhD करून, संशोधन PhD करून काय दिवे लावणार आहात, म्हणजे कुठं तुम्हाला नोकऱ्या लागणार आहेत, नोकऱ्याच नाहीत असं त्यांना सूचित करायचं होतं. हा सुद्धा झालेला कुसंस्काराचाच परिणाम आहे. हे त्यांच्यावर एकट्याचाच तो कुसंस्कार नाही, आपल्या समाजातल्या कमी अधिक सगळ्यालाच परिणाम आहे. आता नापास झाला, कमी मार्क मिळाले की आता गेलास वाया, काय दिवे लावलास असं म्हणतात की नाही, तसंच ते अजित पवारांनी म्हटलेलं आहे. याच्याशिवाय दुसरं काय त्याचा अर्थ. ठीक आहे, राग व्यक्त करणं असं म्हणायला नको होतं, असं म्हणायला एवढ्या जबाबदार व्यक्तीने म्हणायला नको होतं, हे ठीक आहे, अपेक्षा व्यक्त आहे, हे आदर्शवाद झाला. वस्तुस्थिती तर जे माणसाच्या मनात असतं ते बोलतो माणूस, ही वस्तुस्थिती आहे. तर म्हणजे इतर सर्वसामान्य माणसं, आईवडील सुद्धा म्हणतात कमी मार्क पडले, आता काय तुझा नंबर लागत नाही, गेलास वाया, काय दिवे लावलास बापू तू, शिकून एवढं लई काहीच कामाचा निघाला नाहीस.
हे बोललं जात असंच, तेच ते दिवे लावलं का नाही असं ते म्हटलेलं आहे. म्हणजे त्याचं आपण समर्थन करायचं का? कुसंस्काराचं समर्थन करायचं का? नाही करता येत. तर शिक्षणातून आपल्या क्षमतांचा, आपल्या कौशल्यांचा, आपल्या शहाणपणाचा विकास अभिप्रेत असतो. म्हणजे शिक्षण प्रशिक्षणातून, संशोधनातून समाजाचे प्रश्न सोडवणं अपेक्षित असतं. एखाद्या व्यक्ती संस्थाविषयीचे मत जे चुकीचे झाले ते साधार खोडून काढून ती व्यक्ती आणि संस्था किंवा तो अतिशय ही सत्यता ही आहे हे पटवून देण्यासाठी आणि समाजाचा त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक करणे. आणि एखादी नकारात्मक बाब आहे, एखादी वाईट गोष्ट आहे, पण ती चांगली म्हणून सांगितल्या गेलेली आहे, ती वाईटच आहे हे सांगण्यासाठी संशोधन असते. किंवा समाजातले वेगवेगळे प्रश्न असतात, ते प्रश्न सोडवण्यासाठी संशोधन असते. त्यामुळे एखाद्या विषयाच्या मुळापर्यंत जाऊन त्या विषयाचं खरं रूप दाखवण्यासाठी संशोधन असते. असे संशोधनाचे अनेक उद्दिष्टे असतात. तर मित्र, आपल्याला जे सांगायचं आहे की एखाद्या व्यक्तीला नोकरी नाही लागली म्हणून त्याला पराभूत, अपयशी म्हणून शिक्के मारून आपण काय साध्य करणार आहोत? आणि कोणाला तरी अपयशी, पराभूत म्हणून शिक्के मारायला काही पुरुषार्थ लागत नाही. लक्षात आलं? आणि मला सांगा की एखादी इथली शासन व्यवस्था, इथली प्रशासन व्यवस्था, इथली समाज व्यवस्था त्या व्यक्तींना समाविष्ट करून घेण्यामध्ये कमी पडत आहे. त्यांच्याकडे काम देण्याची क्षमताच नाही इथल्या शासन व्यवस्थेकडे. क्वालिफाईड आहेत, नेटसेट झालेले आहेत, क्वालिफाईड आहेत ना, PhD झालेले आहेत, नेटसेट आहेत. आता उदाहरणार्थ मी तुम्हाला एक उदाहरण देतो प्राध्यापकाचं. नेटसेट झालेले आहेत, PhD झालेले आहेत, असे शेकडो विद्यार्थी आज महाराष्ट्रामध्ये आहेत. आपण महाराष्ट्राचं उदाहरण घेतलेलं आहे. आता ते क्वालिफाईड आहेत ना, ते अपयशी तर नाहीत ना. मग आम्ही त्यांना नोकरी देऊ शकत नसू तर ते बिनकामी कसे, ते अपयशी कसे? मग त्याला घरातूनही सांगितलेलं आहे, बिनकामी निघालं, बेकाराच्या पदरात पडलेलं आमचं लेकरू, अशा पद्धतीने सांगून बायको किंवा त्याची सासरवाडी किंवा समाजव्यवस्था अशा पद्धतीनं बोलून त्या व्यक्तीला टॉर्चर केलं जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला काय दोष आहे? त्याने सगळ्या गुणवत्ता मिळवले. म्हणजे तुम्हाला जे काय म्हणायचं आहे, ज्या गुणवत्ता म्हणाल ना तुम्ही, कागदपत्र मिळाले, ते पास झाल्याचं प्रमाणपत्र, त्याला सगळे पास झाल्याचे प्रमाणपत्र त्याच्याकडे आहेत. आता तुम्ही त्याला क्वालिफाईड म्हणा ना, गुणवान म्हणा ना तुम्ही तुमच्या भाषेत. मग नाही, तुम्ही नाही म्हणणार त्यांना, कारण तुमचा एकच निकष आहे, नोकरी म्हणजेच गुणवान, नोकरी म्हणजेच प्रतिभावान, नोकरी म्हणजेच शहाणा माणूस, नोकरी म्हणजेच हुशार माणूस. ह्या प्रतिमा जे आम्ही निर्माण करून ठेवलेल्या आहेत हे समाज व्यवस्थेचं फार मोठं अपयश आहे. म्हणून मित्र, की आज आपल्याला शिक्षण व्यवस्थेचे, शिक्षण, प्रशिक्षण आणि संशोधनाचे किती वेगवेगळे फायदे आहेत हे पटवून देण्याचा प्रयत्न समाज मनापर्यंत करणं ही अतिशय गरजेची गोष्ट असते. आणि मनुष्यबळात जे घडवतो आम्ही त्याचं सुव्यवस्थापन करण्याची जबाबदारी शासन आणि प्रशासनाने घेणं अतिशय नितांत गरजेचं आहे. हे नितांत गरजेची गोष्ट आहे. त्यासाठी आम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रांचा विकास घडून त्या क्षेत्रासाठी माणसांच्या हाताला काम देणं, माणसांना उद्योगामध्ये प्रेरित करणं, व्यापारामध्ये प्रेरित करणं, वेगवेगळ्या व्यवसायासाठी त्यांना साधन सुविधा, वेगवेगळ्या अनुदान उपलब्ध करून देणं, त्यांना बाजारपेठा उपलब्ध करून देणं, त्यासाठी मार्गदर्शन करणं, समाज व्यवस्थेला ह्या उद्योग व्यवसाय आणि व्यापारामधून ज्या काही सेवा आणि वस्तू निर्माण केल्या जाणार आहेत त्या सेवा आणि वस्तू निर्माण केलेल्या सेवा वस्तू त्या घेण्याची कॅपॅसिटी पण समाजाकडे असलं पाहिजे. एखादा उद्योजक तयार केला
एखादा उद्योजक तयार केला, गाड्या तयार करणारा एखादा उद्योजक तयार केला मोठं, पण समाजामध्ये त्या गाड्या घेण्याची कॅपॅसिटी आम्ही निर्माण करू शकलो नाही तर त्या उद्योगाला काही अर्थ राहत नाही. म्हणून समाज सबळ करणं, समाजाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक वेगवेगळ्या पातळीवरच्या गरजा परिपूर्ण करण्याच्या अनुषंगानं तसं या देशातलं वातावरण तयार करणं ही अतिशय नितांत गरज आहे. तर या अनुषंगानं मित्र आणखीन काही मुद्दे आपण बघणार आहोत. जागतिक वेगवेगळ्या देशाचा आपल्याला आता अभ्यास करावा लागणार आहे. कोणत्या देशामध्ये कोणत्या दर्जाचं, कोणत्या पद्धतीचं, कोणते कौशल्य असणारं, कोणत्या क्षमता असणारं, कोणतं शहाणपण असणारं मनुष्यबळ हवं आहे, याचा विचार करून सुद्धा आम्हाला तशा पद्धतीचं मनुष्यबळ इथून निर्यात करावं लागणार आहे, पाठवावं लागणार आहे. म्हणजे बेकाराचा प्रश्न सोडवण्यासाठी कॅपॅसिटी इंडियाची नसेल, भारताची नसेल, तर आम्हाला जगातली कॅपॅसिटी कुठं कुठं आहे याचा शोध घेऊन तशा पद्धतीचं मार्केटिंग करावं लागेल समाजाच्या समोर. तशा पद्धतीची माहिती गोळा करावी लागेल आणि ती समाजाच्या समोर ठेवावी लागेल. आणि तशा अनुषंगानं लोकांना शीतशिक्षित, प्रशिक्षित करणं, सुसंस्कारित करणं अतिशय गरजेचं आहे. त्या देशाची भाषा त्यांना शिकवणं, साठी लागणारं कौशल्य शिकवणं, तशा दर्जाच्या इथं प्रशिक्षण संस्थांनी उभा करणं आणि त्यासाठी जगाशी कनेक्ट राहणं अतिशय गरजेचं पुढच्या काळात राहणार आहे. त्यामुळं आपल्या देशामध्ये बेकारी आहे म्हणून ओरडत बसून हा प्रश्न मिटणार नाही. तर ही बेकार लोक शिकून खूप तयार आहेत, ही समस्या नाही, ही खरं तर संधी आहे. या संधीचं सोनं करण्यासाठी आम्हाला जगाची बाजारपेठ आहे. जग हे आपल्याला करिअरची संधी देणारं व्यासपीठ आहे असं समजून आम्हाला वाटचाल करावी लागेल. म्हणजे आमचा भारतीय माणूस जगातल्या प्रत्येक देशात तयार राहील आणि त्या देशातलं जी करन्सी आहे आम्हाला मिळायला मदत होईल आणि देश महासत्ता होण्यासाठी देखील मदत होईल. याच अनुषंगानं अशाच अनेक काही विषयावर आपण सातत्यानं बोलणार आहोत. कारण शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलणं ही आता अतिशय गरजेची गोष्ट आहे. राष्ट्रीय पातळीवर या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चासत्र आयोजित करणं, या पातळीवरच्या तज्ज्ञांची मतं आजमावून घेणं, या संदर्भाचे आपले काही कार्यक्रम आपण पुढच्या काळात घेणार आहोत. आपण माझं हे जे ऐकून घेतलात त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. जय जिजाऊ.